नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पारंपरिक पद्धतीने कढी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर कढी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. जसं की खानदेशामध्ये पांढऱ्या कलरची कढी असते, त्याच्यामध्ये हळदीचा वापर केला जात नाही. आणि काही काही ठिकाणी खोबरं आणि तिळाचं कूट न टाकता ही कढी बनवली जाते. तर काही ठिकाणी कढी खूप घट्ट असते, जसं की आपण पिठलं बनवतो अगदी तशीसुद्धा कढी काही ठिकाणी करतात. आणि त्याच्यामधील जे वाटण असतं ते थोडंसं जाडसर आणि दहीसुद्धा चांगल्या प्रकारे फेटलेलं नसतं, तर थोडंसं आबडधोबड असं दही त्याच्यामध्ये दिसतं आणि ती कढीसुद्धा खायला खूप छान लागते. तर आज आपण पारंपरिक पद्धतीची महाराष्ट्रीयन स्टाईलने कढी बनवणार आहोत. मस्त अशी ही कढी होते. आणि चला आपल्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूयात. कढी बनवण्यासाठी इथे मी एक ताकाचं भांडं घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण ताक फिरवतो ते मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दही घालायचं आहे. तर 1.5 वाटी आंबट दही घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे. आता झाकण लावून 1 मिनिटभरासाठी मिक्सरला हे लावून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही हे रवीने सुद्धा मिक्स करू शकता, पण भांड्यामध्ये खूप पटकन होतं. ताक बनवून तयार आहे. आता आपण कढीसाठी वाटण तयार करून घेऊयात. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि कोथिंबीरीच्या काड्या घ्यायच्या आहेत, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाणी टाकून आपल्याला हे छान बारीक असं दळून घ्यायचं आहे. तर अर्धी वाटी पाणी टाकून पहा, हे वाटण आपलं छान तयार झालेलं आहे. आता एक कढई गरम करत ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे खिसून घेतलेलं खोबरं घालायचं आहे आणि सोबतच 1 चमचाभर तीळ घालायचे आहेत. आता हे सर्व आपल्याला मीडियम गॅसवरती 1 मिनिटभरासाठी भाजून घ्यायचं आहे. तर फक्त तीळ हलकेसे लाल होईपर्यंतच आपल्याला हे भाजायचं आहे. तर 1 मिनिटामध्ये मीडियम गॅसवरती छान असं हे भाजलं जातं. आता आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक असं दळून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये 1.5 पळी तेल घालायचं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे, नाहीतर कढीमध्ये मोहरी कडसर लागेल. मोहरी छान तडतडली की 1 चमच्याला थोडंसं कमी जिरे घालायचं आहे. जिरे आणि मोहरी जास्त असली तर कढी खायला खमंग लागते. आणि सोबतच 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि कढीपत्ता छान असा तेलामध्ये तळसून द्यायचा आहे, म्हणजे कढीमध्ये कढीपत्त्याचा फ्लेवर छान उतरतो. आता तेलामध्येच अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि थोडीशी फक्त मिक्स करून घेऊयात. फोडणी करताना गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे, म्हणजे आपली फोडणी करपणार नाही. आता याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं ताक घालून घेऊयात आणि पाणी घालायचं आहे. अजून याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच आता तयार केलेलं वाटण आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आणि याला थोडंसं आता मिक्स करून घेऊ. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये खोबरं आणि तीळ मिक्सरमध्ये छान वाटून घेतलेलं आहे, ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. कढीमध्ये मीठ थोडंसं जास्त लागतं, ते आंबट असल्यामुळे. वापस आपण याला थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि मीडियम गॅसवरती आता कढी आपल्याला उकळत ठेवायची आहे. तर कढी कधीच पूर्णपणे उकळायची नाही, नाहीतर कढी फाटते. अगदी मीडियम गॅसवरती छान ती फुलेपर्यंत आपल्याला अशीच मिक्स करत राहायची आहे. एक तर कढी खूप पटकन उकळायला जाते, तर कढी उकळू न देणं ही पहिली आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर असं मिक्स करत राहायचं आहे आणि मीडियम गॅसवरती छान कढी फुलेपर्यंत आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे. असं मिक्स करत राहिल्यामुळे कढी छान फुलल्या जाते आणि व्यवस्थित शिजते सुद्धा.
तर पहा आता ह्याच्यावर हलकासा फेस येत आहे आणि आपली कढी आता फुलायला लागलेली आहे. 7 ते 8 मिनिटांमध्ये छान अशी कढी फुलल्या जाते आणि मोठ्या गॅसवरती जर तुम्ही कढी फुलवाल तर 3 ते 4 मिनिटात ती सहज उकळायला लागते. तर पाहू शकता हलकेसे आता बबल्स त्याच्यावरती यायला लागलेले आहेत आणि कढी आता उकळत लागलेली आहे. तर अशा पद्धतीने थोडीशी कढी वरती यायला लागली की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा. तिला खूप खळखळ उकळायची नाही, नाहीतर कढी फाटते आणि ती खायलासुद्धा चवदार लागत नाही. तर आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण याच्यावरती घालूयात आणि मिक्स करून घेऊ. तर पहा मस्त अशी आपली ही कढी आता तयार झालेली आहे. छान दाटसर अशी ही कढी तयार होते. कलरसुद्धा खूप सुंदर येतोय. तर मस्त अशी आपली ही कढी तयार झालेली आहे. या पद्धतीने एकदा कढी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.